विजापूर रोडवरील रेवणसिद्धेश्वर मंदिर हे एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे। हे मंदिर भगवान शिव आणि सिद्धरामेश्वर यांना समर्पित आहे। सोलापूर शहराच्या मध्यभागी असलेल्या या मंदिराला खूप मोठा प्राचीन इतिहास आणि धार्मिक महत्त्व आहे। याच मंदिराच्या सुशोभीकरण कामासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्याने प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था परिक्षेत्रात अधिसूचित विशिष्ट नागरी सेवा व संहिता पुरवणे सन 2024-25 या हेड अंतर्गत रेवणसिद्धेश्वर महाराज मंदिर परिसर सुशोभीकरण कामासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला। या सुशोभीकरण कामाचे शुभारंभ पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी यांच्या प्रमुख उपस्थितीत इच्छा भगवंताची सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे सर्वेसर्वा मार्गदर्शक लक्ष्मण मामा जाधव यांच्या अध्यक्षतेखाली या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पण आम्ही आता या विकास कामामध्ये सोय केलेली आहे, परंतु हायमार्टचा दिव्याचा जरा थोडासा विषय प्रलंबित आहे। या ठिकाणी थोडे काही हायमार्ट आपण उपलब्ध करावं ही देखील या कार्यक्रम प्रसंगी आपल्याला विनंती करतो साहेब। त्याच पद्धतीने आतील टॉयलेटचा आम्ही या ठिकाणी उपलब्ध केलेला आहे। आता या महिनाभराच्या कालावधीमध्ये अनेक भक्तगण या ठिकाणी येत असतात साहेब। या ठिकाणी आपण टॉयलेटची सुविधा द्यावी ही आपल्याला विनंती करतो साहेब। आणि आमच्या भागासाठी आपण सातत्याने सतर्क आहात। आम्ही कोणतेही निवेदन तुमच्याकडे आणल्या तातडीने तो मार्गी लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे साहेब। त्यामुळे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला विनंती करतो साहेब, या ठिकाणचे या 2-3 जे विषय आम्ही या ठिकाणी मांडलं त्या आपल्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून ती सेवा आम्हाला मिळाली। या ठिकाणचं पावित्र्य जपणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे। या निमित्तानं या भागाचा विकास व्हावा म्हणून बरेच वर्षापासून धडपड होती, पण मला वाटतं आज श्रावणी रविवारच्या निमित्तानं या पालखी सोहळ्याच्या निमित्तानं तर आज आपल्या उमासे साहेबांच्या शुभ हस्ते या कामाला सुरुवात होते हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे। वास्तविक पाहता साहेब, दुसरी एक मागणी जी अनेक मागण्या त्यांनी केल्यात त्याचं होती की हे जेवढं डेव्हलप व्हावं यासाठी देवस्थानही प्रयत्नशील होतं। वास्तविक पाहता देवस्थान शक्यतो आपली कामं तरी दुसऱ्यांना दिलं नाही, परंतु जाधव आणि त्यांच्या सर्वांचे वडिलांचं जी काही भक्ती आहे त्यांनी सांगितली त्या सातत्यानं त्यांचं वातावरण केलं। त्यामुळं देवळाच्या भागाला पण निधी त्यांनी दिला तर आपण त्यामध्ये करून घेऊ अशा पद्धतीची भूमिका देवस्थाननी घेतली आणि आज ते काम आपल्या माध्यमातून आपण ते चालू केलेलं आहे। निधी आणला पूर्ण त्यांची टीम साहेब असेल, जाधव असतील आणि पूर्ण आपल्या उपमुख्यमंत्री महोदयांचं त्यांनी सांगितलं सर्वांचाही आभार व्यक्त करतो की आपल्या विशेष सोलापूरमध्ये एकदम म्हणजे मुंबईपेक्षा मोठं कॉस्मोपॉलिटन शहर आहे। म्हणजे कन्नड, तेलुगू त्याच्यामध्ये पण सब प्रकार, परत आपल्या दलित समाज, त्याच्यात मागासवर्गीय समाजामध्ये पण सगळे समाज, म्हणजे मला वाटतं की मुंबईला जसं म्हणतो मुंबईमध्ये कुठल्याही भाषा बोलणारा माणूस भेटतो तसं हे सोलापूर पण मला वाटतं तसं एक छोटं खाली आपलं एक रूप आहे। आणि त्यामुळे म्हणजे अशा ठिकाणी काम करणं थोडं चॅलेंजिंग पण असतं। जसं सांगितलं प्रत्येक दर 2-15 दिवसाला कोणाची जयंती असते आमच्याकडं, परत आपल्याकडं डी जास्त असतात तसं म्हणजे वाटते अण्णाभाऊ साठेजींची जयंतीचं मला वाटतं तयारी दिसते। तर असे आणि अशा ठिकाणी काम करणं ते चॅलेंज असतं। वेगवेगळे गट असतात, वेगवेगळ्या लोकांच्या भावना असतात, प्रत्येकाचं म्हणजे आपल्या कुठले मान्यवर असेल किंवा संत असतील त्यांच्याशी त्यांच्या समाज गटाच्या भावना जुळलेल्या असतात। आज मला खरंच विशेष आनंद होतोय की आज ठिकाणी 2-3 वेळा इथून आलो पण मंदिरात आलो नव्हतो, आज दर्शन या ठिकाणी मिळालं। जाधव साहेबांनी ज्या काही सूचना सांगितलेल्या आहेत नक्कीच तुम्ही पाठपुरावा करा, आपण ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू। या प्रसंगी माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी, सिद्धराम चाकोते, ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी, माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे, मंदिराचे पुजारी सिद्धाराम शिंगारे, ज्येष्ठ नागरिक शिवराया बुक्कानुरे, श्रीमंत सुरवसे, राहुल हत्ती, मल्लू जाधव, चंदू मानेगवळी, संभाजी सुरवसे, बसवराज पाटील, प्रज्वल जाधव, संजू भडंगे, सोनू तळभंडारे, बसवराज आळंदीकर, अजय चव्हाण, यश माने, अभिषेक बिराजदार, अमर रबकवी, प्रकाश चव्हाण, विरेश केंगार, अशोक बिराजदार, राजू मारुती वनस्कर, शोभा गायकवाड, सुनीता बिराजदार, प्रमिला स्वामी, संगीता गायकवाड यांची उपस्थिती होती।